ते साल होतं 1296। दक्षिण भारतात अनेक मोठमोठे साम्राज्य नांदत होते। त्यापैकीच एक म्हणजे देवगिरीचे यादव यांचं साम्राज्य अफाट पसरलेलं। शत्रू दक्षिणेत घुसूच शकत नाही अशी बलदंड भिंत म्हणजे यादव। त्यावेळी राजे रामदेवराव यादव हे गादीवर होते, पण एक भयान संकट उत्तरेतून खाली उतरेल आणि यादवांचं आणि विशेष करून मराठ्यांचं पूर्ण वैभव नष्ट करून टाकेल असा विचार सुद्धा कोणी केला नसेल। 1296 साली महाराष्ट्रावर आणि एका मराठी साम्राज्यावर पहिला आघात झाला। तो आक्रमण करणारा होता अलाउद्दीन खिलजी। आपल्या 8000च्या फौजेसोबत त्याने देवगिरी तर लुटलंच, पण याच्यासोबत राजे रामदेवराव यादव यांची कन्या जात्यपाली हिला सुद्धा पळवून नेऊन खिलजीने तिच्यासोबत लग्न केलं। हजारो वर्षात महाराष्ट्राची इतकी विदारक परिस्थिती कधीच झाली नव्हती। इथूनच पुढे महाराष्ट्रावर इस्लामिक राज्यांचं वर्चस्व वाढलं। ते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी गाडून हिंदवी स्वराज्य उभारलं। पण महाराष्ट्र भूमीवर परकीय साम्राज्याचा अंमल येण्यापूर्वी अनेक महान साम्राज्यांनी राज्य केलं होतं, त्यांची नावं मोजक्या लोकांनीच ऐकली असतील। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही याच महान साम्राज्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आपल्या सर्वांनाच वाटत असेल की महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती 1960 साली झाली असावी, पण महाराष्ट्र या शब्दालाच 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। प्राकृत भाषेत महाराष्ट्री हा शब्द बऱ्याच वेळा आलाय। हडप्पा काळासोबतही आपला महाराष्ट्र कनेक्टेड आहे। अहिल्यानगरमधल्या दायमाबादमध्ये प्रवरा नदीजवळ त्या काळातले बरेच अवशेष आणि वस्तू सापडलेत। अगदीच ऋग्वेदात महाराष्ट्राचा उल्लेख आपल्याला मिळतो, जेव्हा त्याला फक्त राष्ट्र म्हटलं जायचं। 16 महाजनपद हे भारतातले विविध प्राचीन राज्य होते। यामध्येच एक बलाढ्य राज्य म्हणजे मगध। या मगध राज्याच्या सीमा एकेकाळी महाराष्ट्राला चिकटल्या होत्या। मगधची स्थापना केली होती राजा बिंबिसारने। हा हरण्यक राजघराण्याचा राजा, पण पुढे या पूर्ण राज्यावर मौर्यांचा प्रभाव वाढत गेला आणि नंतर मगधवर मौर्यांची एकहाती सत्ता आली। मौर्यांचा तिसरा राजा म्हणजेच अशोक हा सम्राटच झाला। सम्राट अशोक यांच्या काळातील एक शिलालेख आणि एक भव्य स्तूप नालासोपारात सापडलाय। यावरूनच आपण समजू शकतो की मौर्य हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले होते। आपल्याला मौर्य हे महाराष्ट्रातलं खास आडनाव माहीतच असेल। हे मौर्य नाव मौर्य यांच्यावरूनच आलंय। सम्राट अशोक यांच्या एका स्तंभलेखात मांडलिक म्हणून एका महान साम्राज्याचा उल्लेख येतो। ते साम्राज्य म्हणजे सातवाहन। मौर्यांकडे त्यांचं मांडलिकत्व जरी होतं तरी ते एक स्वतंत्र साम्राज्य होतं। सातवाहनांना महाराष्ट्राचे राजे म्हटलं जातं, कारण त्यांच्याच कालखंडात मराठी भाषा संस्कृती भरभराटीला आली। या साम्राज्याची स्थापना केली होती राजा सिमुकने। काही ठिकाणी सातवाहनांना आंध्र म्हटलं गेलंय। चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात एक मेगास्थनीज म्हणून ग्रीक वकील होता। त्याने आपल्या इंडिका ग्रंथात लिहिलंय की दक्षिण भारतात एक अंधारी नावाची शक्तिशाली जमात आहे। हे अंधारी म्हणजेच आंध्र आणि हे आंध्र म्हणजे सातवाहन। सम्राट अशोकाच्या निधनानंतर सातवाहनांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। त्यांनी आपली राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजच्या महाराष्ट्रातल्या पैठणला गेलं होतं। महाराष्ट्रातले कित्येक किल्ले सुद्धा सातवाहनांच्या काळात बांधण्यात आले होते। यांचा मूळ पुरुष द्रविड असल्याचं बोललं जातं। यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या महारठी या अधिपतींसोबत चांगले संबंध तयार केले। जुन्नरच्या नाणेघाटमध्ये एक शिलालेख आहे। यामध्ये एका महान राणीचा उल्लेख येतो, ती म्हणजे नागनिका। सातवाहनांच्या वंशावळीतला 17वा राजा म्हणजे हाल सातवाहन याने प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री भाषेचा उद्धार केला। त्याने गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला होता। प्राचीन मराठीचा नमुना म्हणून याचा अभ्यास केला जातो। यानंतर क्षत्रप शहरात हे क्षत्रपांचं महाराष्ट्रावर राज्य करणारं पहिलं परकीय घराणं। महाराष्ट्राच्या क्षत्रपांनी सातवाहनांशी जोरदार संघर्ष केला। महाराष्ट्रातील सातवाहन सत्ता नष्ट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे क्षत्रपांचे सततचे हल्ले। महाराष्ट्रात इसवी सन 304 पर्यंत क्षत्रपांच्या चष्टन घराण्याने राज्य केलं, तर इसवी सन 388 पर्यंत रुद्रसिंह घराण्याने राज्य केल्याचं दिसतं। याच काळात उत्तरेत गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा आणि दक्षिणेत असलेला वाकाटक राजा पृथ्वीसेन यांनी क्षत्रपांच्या विरोधात मोहीम काढली। त्यांनी एकत्रित हल्ले करून क्षत्रपांचं राज्य नष्ट करून टाकलं। शिवनेरी किल्ल्यावर काही लेण्या सुद्धा आहेत ज्या क्षत्रपांच्या काळात तयार करण्यात आल्या होत्या असं म्हटलं जातं। यासोबतच महाराष्ट्रात 2 साम्राज्य आले, एक म्हणजे गुप्त आणि दुसरं म्हणजे वाकाटक। गुप्त साम्राज्य उभारलं होतं चंद्रगुप्त पहिला याने, तर वाकाटक साम्राज्य निर्माण केलं होतं विंध्य शक्ती याने। वाकाटकांवर गुप्त साम्राज्याचा बराच प्रभाव होता, त्यामुळे त्यांचं एका अर्थी प्रमोशन त्यांनी दक्षिणेत केलं होतं। वाकाटक हे मूळचे विदर्भाचे असंही सांगितलं जातं। त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कदंब साम्राज्याचा पगडा वाढला। राजा मयूरवर्माने याची स्थापना केली होती। हे साम्राज्य तसं कन्नड भाषिकच होतं। दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये यांची अनेक मंदिरं होती। हेच कदंब म्हणजे आजचे कदंब। यानंतर 5व्या शतकाच्या आसपास चालुक्य घराण्याने आपला दरारा दक्षिणेत वाढवला। पुलकेशीन पहिला याने हे चालुक्य साम्राज्य उभारलं। बदामी त्यांची राजधानी।
पण यांच्या अनेक शाखा होत्या. एक म्हणजे बदामीचे चालुक्य आणि दुसरे म्हणजे कल्याणीचे चालुक्य. पण यांचा कालखंड पूर्णपणे वेगळा आहे. हेच चालुक्य म्हणजे आजचे आपल्या महाराष्ट्रातले साळुंखे. या चालुक्यांनी कलेला प्रचंड वाव दिला. यांच्याच काळात महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अनेक मंदिरं बांधली गेली. युआंग शुआंग नावाचा एक प्रसिद्ध चीनी प्रवासी भारतात आला होता आणि विशेष म्हणजे तो महाराष्ट्रात सुद्धा आला होता. त्याने महाराष्ट्राचा उल्लेख मोहेला तुओ असा केलाय. याच दरम्यान एक कलचुरी राजघराणं महाराष्ट्राने ठिकठिकाणी राज्य करत होतं. तसं ते इतकं शक्तिशाली नसलं तरी महत्त्वाचं घराणं होतं. याची स्थापना राजा कोक्कल पहिला याने केली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचं ठरलेलं साम्राज्य उभं राहिलं ते म्हणजे राष्ट्रकूट. जयसिंग हा चालुक्यांचा मूळ पुरुष आणि राजा दंतीदुर्ग याच्या नेतृत्वात 8व्या शतकात त्यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. आपल्या सर्वांनाच वेरूळचं जगप्रसिद्ध कैलास मंदिर माहितीच आहे. हे मंदिर राष्ट्रकूटांनी उभारलंय, पण यामध्ये त्यांना चालुक्य आणि कलचुरी यांचाही हातभार लागला आहे. विशेष या सर्वांनी मिळून खूप भन्नाट मंदिरं महाराष्ट्रात तयार केलेली आहेत. हेच राष्ट्रकूट थेट हिमालयात जाऊन अनेक साम्राज्यांना भिडले होते. यानंतर कलचुरी यांच्याच प्रमाणे एक परमार वंश मध्य भारतात राज्य करत होता. हे परमार म्हणजे आजचे मराठी पवार. तुम्ही एक बघू शकता, वरती मी काही उदाहरणं दिली त्यानुसार त्यांची आडनावं बदलत गेली. मौर्यांचे मोरे, चालुक्यांचे साळुंखे, कदंबांचे कदम, परमारांचे पवार, यादवांचे जाधव अशी आडनावं बदलली. मी व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या यादव साम्राज्याची गोष्ट सांगितली ते यादव घराणं 12व्या शतकाच्या अखेरीस सत्तारूढ झालं. पहिले यादव सम्राट भिल्लम यांनी 1187 साली यादव साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या पुढच्याच वर्षी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ आला. यादवांची राजभाषा मराठीच. सातवाहन आणि यादव या दोन साम्राज्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलंय. यानंतर अलाउद्दीन खिलजीने हल्ला केल्यानंतर इस्लामिक सत्ता महाराष्ट्रात वाढू लागल्या. खिलजीनंतर तुघलक, बहमनी, निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, मुघल अशा अनेक सत्ता आल्या, ज्यांना गाडून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारलं. सहसा महाराष्ट्राच्या इतिहासात आपण मराठा साम्राज्याची चर्चा करतो, त्यांनीच गाजवलेल्या पराक्रमाबाबत अभिमान बाळगतो. पण मराठा साम्राज्य निर्माण होण्याच्या हजारो वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात असे अनेक साम्राज्य होते ज्यांनी महाराष्ट्र भूमीचं वैभव जपलं. या सर्व साम्राज्यांचं आणि राजघराण्यांचं योगदान प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायला हवं इतकंच. महाराष्ट्राचा असाच रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.